नमस्कार, स्वागत आहे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण स्पेशल आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। मोगलाई चिकन। मोगलाई चिकन म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मिळणारी क्रीमी मसालेदार चिकन, जे सर्व लोकांना खूप आवडते। त्याचबरोबर आपण रेस्टॉरंटसारखा पराठा करणार आहोत। चला तर मग लवकरच रेसिपी सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो चिकन बोनलेस किंवा विथ बोन चालेल। आता आपण प्रथम मॅरिनेट करूया। त्यासाठी आपल्याला 2 चमचे घट्ट दही लागेल। दही ताजं असावं। 2 चमचे आले लसूण पेस्ट लागेल। मीठ चवीनुसार घाला। हळद अर्धा टीस्पून, तिखट 1 टीस्पून, धने पावडर 1 टीस्पून, जिरे पावडर अर्धा टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून, अर्धा लिंबू पिळायचा आहे। आता सर्व मसाले आणि दही व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। दही व चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालं पाहिजे। त्यासाठी 30 मिनटं आपल्याला त्या मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। एका कढईत तेल घालायचं आहे। आपल्याला 4 उभा पातळ कांदा तळून घ्यायचा आहे। आपण तळून घेऊ शकतो किंवा कमी तेलात लालसर होईस्तोपर्यंत भाजू सुद्धा शकतो। कांदा या पद्धतीनं ब्राऊन झाला पाहिजे। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ घेऊया। मैदा अर्धा किलो घेऊया। त्यासाठी गरम तेल 1 टीस्पून त्यात टाकायचं आहे। दही 1 चमचा घालायचा आहे। मीठ चवीनुसार घाला। तर तळलेला कांदा थंड झाला असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावा। भिजलेले काजू 25 ग्रॅम आणि बदाम 25 ग्रॅम घ्यायचे आहेत। तळलेल्या कांद्याबरोबर ते व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत। रोटीचं पीठ भिजवायचं आहे। मऊ पराठ्याचं पीठ भिजवायचं आहे। तर तेल लावून ते पीठ अर्धा तासासाठी ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मसाला बारीक वाटून झालेला आहे। आपल्याला फोडणीसाठी अख्खा गरम मसाला घ्यायचा आहे। त्यासाठी प्रत्येकी 1 मोठी वेलची, शहाजिरे 1 टीस्पून घ्यायचा आहे। 2 लवंगा घ्यायच्या आहेत। 4 मिरी घ्यायची आहेत। 2 वेलदोडे घ्यायचे आहेत। दालचिनीचे छोटा तुकडा घ्यायचा आहे। जायपत्री अर्धी घ्यायची आहे। बदाम फूल अर्धा घ्यायचा आहे।
तेलामध्ये हे सर्व खडे मसाले टाकायचे आहेत. थोडे हे मसाले फ्राय करून घ्या. आता मॅरिनेट केलेले चिकन टाका. मोठ्या गॅसवर हे चिकन चांगलं परतवायचं आहे. आता 10 मिनिटांसाठी मंद गॅसवर चिकन ठेवूया. दहा मिनिटांनंतर चिकनला पाणी सुटलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट किंवा आपलं बॅडगी तिखट टाकलं तरी चालेल. धने पावडर 1 टीस्पून, जिरे पावडर अर्धा टीस्पून, गरम मसाला अर्धा टीस्पून. आता हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत. आता परत 10 मिनिटांसाठी मंद गॅसवर चिकन शिजत ठेवायचं आहे. आपण टाकलेले मसाले आता चिकनमध्ये छान मुरतील. आता छान तेल सुटलेलं आहे. आपण तयार केलेली पेस्ट टाकायची आहे. आता ही पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे. आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे. खूप पातळ रस्सा करायचा नाही आहे, त्यामुळे पाणी बेताचं घालायचं आहे. आता परत 10 मिनिटांसाठी मंद गॅसवर ठेवायचं आहे. चिकन शिजूस तोपर्यंत आपण पराठा लाटायला घेऊया. पिठाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटून घेऊया. शक्य तेवढी पातळ पोळी लाटायची आहे. आता त्याच्यावर तूप सगळीकडे पसरवायचं आहे व मैद्याचं पीठ बुरबुरायचं आहे व त्याची व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं घडी घालायची आहे.
ह्या पद्धतीनं रोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं रोल करून लाटल्यामुळे त्या पराठ्याला लेअर सुटतात आणि तो पराठा खुसखुशीत होतो. आता हलक्या हाताने दाबून हलक्या हातानेच लाटायचं आहे. इकडे आपले चिकन शिजले असेल. ग्रेव्ही ही छान शिजलेली आहे. आता गरज असेल तर थोडं मीठ घालू शकता. कसुरी मेथी 1 टीस्पून घालायची आहे. हातावर कुस्करून घालायची आहे. कसुरी मेथीमुळे स्वाद छान येतो. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण तव्यावर पराठे भाजायला घेऊया. तवा गरम करून पराठा टाकावा. व छान दोन्ही बाजूनी तूप लावून खरपूस भाजून घ्यावा. शक्यतो पराठा तुपावरच भाजावा किंवा बटरही वापरला तरी चालेल. अशा पद्धतीने आपले पराठे तयार झालेले आहेत. आता आपण मोगलाई चिकन पराठ्याबरोबर सर्व करूया. टेस्टी आणि मोगलाई चिकन आता तयार झालं असेल. रोटीही अगदी कुरकुरीत झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन एका रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा.